या दिवशी मोठी मोठी आंदोलनं झालेली आहेत। नागपूरमध्ये कर्फ्यू लागलेले आहेत। गेल्या 3 वर्षापासून हे आमचं कार्य चालू आहे आणि यंदा आजच्या दिवशी विदर्भातल्या 24 शहरांमध्ये असा झेंडा फहरवला गेलेला है। हिंदी में बताइए। इसी दिन 1960 साल में इसी दिन विदर्भ का राज नष्ट हुआ और महाराष्ट्र में हमें विलीन कर दिया गया। इस दिन को हम काला दिन के स्मरण में मनाते हैं। इस दिन विदर्भ का झंडा फहराया जाता है। गए 3 साल से ये परंपरा चालू है। इसके पहले ये बहुत बड़े पैमाने पे हुआ करती थी। नागपुर ने कर्फ्यू भी देखी है इस चीज में। इस कारण आज के दिन आज विदर्भ में 23-24 शहरों में ये झंडा फहराया गया है। नागपुर में यहाँ झंडा फहराया गया, उसका ये प्रतीक था। अलग अलग विदर्भ के सब नेते एक स्टेज पे आए, एक प्लेटफॉर्म पे आए और उन्होंने मिलकर ये झंडा नागपुर में आज फहराया है। सर, तुमच्या विरोधात शिवसेना आज आंदोलनाच्या तयारीत आहे, रास्ता रोको करणार आहे असं कळतंय की तुमचा पुतळा पण जाळण्याच्या तयारीत आहे, काय नाही? पुतळा तर कालच जाळला। एक प्रश्न याला जोडून आहे, उद्धव ठाकरेंनी काल तुमच्यावर टीका केली आहे, तुम्हाला दळबद्री अवलाद असं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे। आता काय करायचं ते त्यांनी ठरवावं, कोण काय आहे ते। मी त्याच्याबद्दल काहीच बोलू इच्छित नाही। पातळी सोडून बोलणं हे विदर्भाच्या रक्तात नाही। हा आमचा रक्तदोष आहे की आम्ही बोलतो ते एका विशिष्ट मर्यादेतच बोलू शकतो। उद्धवजींना पाहिजे ते त्यांनी बोलावं। दळबद्री अवलाद उद्धव ठाकरे नाही, असं काही नाही। आमचं असं मुळीच म्हणणं नाहीये। पण आपल्याला जे मला सांगायचंय ते हे की ज्या पद्धतीने विदर्भाची मूव्हमेंट आज पुढे जात आहे त्याची निश्चित भीती निर्माण झालेली आहे। ती शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये ती भीती दिसते। तीच भीती राणेजींच्या मनात दिसते आणि त्या भीतीपोटी गरज नसताना त्यांना जर आज त्यांचा ध्वज नागपूरमध्ये फहरवायचा असेल तर त्यांनी तो जरूर फहरावावा। त्यांनी रस्ता रोको केलेला आहे, आनंदाची गोष्ट आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे रस्ते शिवसेना स्वतः रोखते, याच्यापेक्षा आणखीन मोठा सिग्निफिकन्स काय असू शकतो? आम्ही सुद्धा रिपब्लिकन पक्ष आता रस्ता रोको आंदोलन करणार आहेत, ते व्हरायटी चौकात करतायत। त्याच्याच बाजूला जर शिवसेना किंवा मनसे रस्ता रोकत असेल तर फार आनंदाची गोष्ट आहे। नागपूर बंद पडेल। या आम्ही जे दाखवतोय की आम्हाला महाराष्ट्र नकोय ते सिद्ध करायला यांनी आमची मदत केली, याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।